तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयाचा आढावा आपण घेणार आहोत। आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध पार पडली असून जिल्ह्यावर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या शिल्पा शशिकांत खोत यांची अध्यक्षपदी तर भाजपचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आज झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली। या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते। यावेळी संपत खिलारी यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। रेल्वे स्टेशन परिसरात गर्दीचा फायदा घेऊन बनावट नोटांची विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,31,000 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा जप्त केल्यात। त्यातून बनावट नोटांच्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यातच तापमानाने 37 अंशाचा टप्पा ओलांडल्याने जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे। दुपारच्या कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतलाय। जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या उन्हाचा त्रास टाळता येणार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे। होय, आपल्याला 8 सप्टेंबर 2015चा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयानुसार शाळांची सुट्ट्यांची यादी जाहीर करण्याचे अधिकार त्या शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना दिलेले आहेत। सद्यस्थितीत आपण सगळेच बघतो की अतिशय कडक ऊन आहे। अगदी सकाळी 10 वाजल्यापासूनच आपल्याला उन्हाचा चटका जाणवायला लागतो। या पार्श्वभूमीवर मुलांना अशा उष्णतेचे काही विकार किंवा काही आरोग्यविषयक समस्या जाणवू नयेत हा विचार करून सकाळी शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आदमापूर येथे लसीतून विषबाधा झालेले शासकीय रुग्णालयातील सर्व 41 रुग्णांना उपचारांती सुखरूपरित्या डिस्चार्ज दिला, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश भरत हगवणे आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी निकिता बाळसो ढाले यांनी मुरगुड रुग्णालयात भेट दिल्यानंतर दिली। मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयाने तत्परता दाखवत रुग्णालय अधीक्षक डॉक्टर रवींद्र कांबळे, डॉक्टर शिवाजी घुमरे, डॉक्टर प्रीतम हंकारे व सर्व स्टाफ यांनी उपचार करीत शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफची मदत घेऊन रुग्णांना सर्वोपरी मदत केली। कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यांना जोडणारा महत्त्वाचा हंदिगनूर कुदनूर रस्ता महत्त्वाचा दळणवळणाचा केंद्रबिंदू बनला असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रस्ता रुंदीकरण, साईड पट्टी महत्त्वाची आहे। हा रस्ता जवळपास रस्ता म्हणून मोठी वाहतुकीची वर्दळ वाढत असून रस्ता मजबूतीकरण करण्याची गरज आहे। तरुण भारतचे प्रतिनिधी सचिन तांदळे यांनी घेतलेला हा आढावा। लाईव्हच्या निमित्ताने आज चंदगड गडिंग्लज आजराचा जो प्रमुख रस्ता आहे, जो हंदिगनूर कुदनूर रस्ता जो आहे, हा रस्ता आहे, या रस्त्यावर भविष्यात मोठी वर्दळ होणार असून या रस्त्यासाठी परिणामी इथे एक बोर्ड हवा आहे। हा बोर्ड पाहिजे कारण इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते। दुसरी गोष्ट अशी की हा जो रस्ता जो होणार आहे, हा रस्ता रुंदीकरण व्हावा आणि साईड पट्टी व्हावी, कारण साईड पट्टी रुंदीकरण झालं तर नक्कीच या रस्त्याचं भाग्य उजळणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। या बातम्यांचे अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा। अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया। पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। तोपर्यंत नमस्कार।